आपण पाहतो आहोत। धनंजय मुंडे बीड मधल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आहेत। अजित पवार इथे दाखल झाले। धनंजय मुंडेंनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर सध्या अजित पवार वेगवेगळ्या विकास कामांबद्दलचा प्रस्ताव जो आहे तो आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून प्रमुख नेत्यांकडून जाणून घेत आहेत। अगदीच या बैठकीमध्ये आता काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय थोड्याच वेळात ही डीपीडीसीची बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये बीडच्या विकासासंदर्भातले काय निर्णय होतात, किती निधी वितरित केला जातो तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयात बीडचे जिल्हाधिकारी जे आहेत ते कार्यालयात दाखल झाले त्यावेळेस त्यांच्या गाडीचा हा आपण दृश्य पाहतोय। दोन दृश्य आज बीडमध्ये डीपीडीसीची बैठक असणार आहे। पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये आलेले आहेत। आज पहिलीच त्यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे। त्यामुळे काय नेमकं या बैठकीत होतंय, जे बोगस बिलं उचलण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला होता। एकंदरीतच बीडमधलं सरपंच हत्या प्रकरण असेल, त्यानंतर जे तिथलं तापलेलं राजकीय वातावरण आहे, या सगळ्यानंतरच ही जिल्हा नियोजन समितीची बैठक कशी पार पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवारांच्या उपस्थितीत डीपीडीसीची महत्त्वाची बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार? अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री, धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री, सुरेश धस आमदार आष्टी पाटोदा, प्रकाश सोळंके। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे अजित पवार सध्या राष्ट्रवादी भवनात आहेत। दालनात आतमध्ये अजित पवार उपस्थित आलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। त्यांच्याकडून जिल्ह्याच्या संदर्भात विकास कामांसंदर्भात आढावा घेतला जातोय। अजित पवार सध्या आतमध्ये दालनात आहेत। त्या ठिकाणी मंत्री धनंजय मुंडे आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। आलेले सगळेच पदाधिकारी आहेत हे अजित पवारांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत। त्यामुळे एक एक जण करत आता सगळेजण दालनात जात आहेत, अजित पवारांना भेटतायत। धनंजय मुंडेंसह इतर महत्त्वाचे नेते सध्या याच दालनात अजित पवारांसोबत उपस्थित आहेत। अगदीच या बैठकीमध्ये आता काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघांचे विकास कामांचे प्रस्ताव आणलेले आहेत आणि त्या प्रस्तावांसंदर्भात आता इथे चर्चा होणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, काय सांगाल, सध्या काय अपडेट्स? मोहिनी, अजित पवार जे आहेत ते आतमध्ये आपल्याला गेल्याचं पाहायला मिळते। मात्र गेवराई मतदारसंघाचे जे आमदार आहेत विजयसिंह पंडित ते मात्र बाहेर आहेत। त्यांच्याशी बातचीत करण्याचा मी प्रयत्न करतोय। तुम्ही बाहेर बसलाय? आता सगळ्यांना जे आहे तालुका निहाय दादा चर्चा करतायत आणि एक आढावा घेण्यासाठी इथं आलेले आहेत। आढावा घेऊन नंतर आता डीपीडीसीची मीटिंग आहे, त्याच्यासाठी तिकडे जातील। मात्र आतमध्ये एवढी मोठी चर्चा आहे, पदाधिकारी जाताना दिसत आहेत, मंत्री धनंजय मुंडे देखील आहेत, तुम्ही एकटेच बाहेर बसलाय? असं काही नाहीये, मध्ये थोडंसं ते काही लोकांना बोलतायत त्यामुळे बाहेर बसले, असं थोडीच काही। काय विकास कामाचं काय विजन असेल, तुमचे काही प्रस्ताव असतील गेवराई मतदारसंघासाठी, काय अपेक्षा असतील? आता नव्यानं जे काय आहे, राज्याच्या विधिमंडळामध्ये गेल्यानंतर लोकांच्या अपेक्षा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीकडनं निश्चितपणानं मोठ्या अपेक्षा आहेत। त्या दादा आता बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी स्वतः जबाबदारी घेतल्यामुळं त्या अपेक्षा पूर्ण होतील। त्या ठिकाणी सिंचन क्षेत्र वाढीच्या संदर्भातले काही प्रकल्प आहेत, दळणवळणासाठीचे काही गावाला जोडणारे रस्ते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शाळेला जे काही प्राथमिक माध्यमिक शाळा यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात जिल्ह्यातील सर्वकष असा विकास या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक आराखडा तसा तयार होईल। आणि बीडमधलं एक सामाजिक स्वास्थ्य जो आहे तो बिघडलेला आहे। दादा आज इथं आलेले आहेत, काही सल्ला